कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सावलीच्या मनात खरंच काही विचार सुरू असेल का? धडधडत्या काळजाची आज वाढली हो मुजो. मी लाख रोखले तरीही मन करतय हे पिथुरी. तुझा हात हातात पडला आणि शब्द अधरात अडला की मी चुकाच विचार करतोय. मला वाटतं मी ओव्हर रिॲक्ट करतोय. कदाचित सावली कार्यक्रमाची तयारी करत असावी. बाकी काही असलं तरी सावलीला कॉन्सर्टसाठी शुभेच्छा द्यायला हव्यात. आमच्या मैत्रीनंतरचा तिचा पहिलाच कार्यक्रम आहे हा. तुमच्याकडे व्हिडिओ होता ना ताराचा आणि सावलीचा, होता की नाही? ज्या व्हिडिओमुळे तुम्ही माझं साम्राज्य उद्ध्वस्त करून टाकणार होता, भैरवी वजेला संपवून टाकणार होतात. काय झालं त्या व्हिडिओचं? काय झालं? काहीच झालं नाही. उलट तुम्ही करायला गेला एक आणि झालं बोलतच. उलट चार चौघात मी तुमची अब्रू अशी वेशीला टांगली. काही सुद्धा वाकडं करू शकला नाही तुम्ही माझं, काहीच नाही. आणि त्यामुळेच आता मी तुम्हाला स्पष्ट वॉर्निंग द्यायला आली. हवं तर प्रेमाचा सल्ला समजा. यावेळी माझ्या लेकीच्या कॉन्सर्ट मध्ये तुम्ही जरा सुद्धा गडबड करण्याचा प्रयत्न केला ना तर आयुष्यातून उठून टाकेन मी. त्यामुळे काही करायचं पण ना भैरवी वजेचा नाद नाही करायचा. कळतंय ना? घुसतंय काय सांगते ते? वाट्याला जायचं नाही माझ्या. काय झालं? असे गप्प का तुम्ही दोघे? काहीतरी बोला. नाहीच आहे का काही बोलायला? मला तुमचे हे फिजलेले चेहरे आहेत ना, ते बघायला मज्जा येते भारी. मस्त वाटतंय. आणि कशाला उगाच वाट्याला जाताय माझ्या? या वयात आपलं बसावं की एका जागी एका कोपऱ्यात भजन कीर्तन करत देवाचं नाव घेत. कारण या भैरवीच्या नादी लागणं तुम्हाला शोभत नाही. आणि झेपणार तर त्याहूनही नाही. कळलं ना? येते पुन्हा भेटूच. भैरवी वझे आज आपल्या घरी येऊन सरळ सरळ धमकी देऊन गेली आपल्याला. एवढी हिंमत! आपल्या मजबुरीला आपली कमजोरी समजायला लागलेत माणसं. सुरीला धार नाही म्हणून सुरी लोण्यासारखी होत नाही हे विसरली बहुतेक. सुरी ही शेवटपर्यंत सुरीच राहते. अशा छोट्या मोठ्या गोष्टींवरनं ही आपल्याला मात देऊ शकेल असा भ्रम तयार झाला हिच्या मनात. या भैरवी वजेला अशीच या भ्रमात राहू दे. असा फोडतो की नाही हिचा हा भ्रम बघच. भैरवी वजे या जगन्नाथला डिवचायला नको होतं. तेव्हा आता या भैरवीवर बारीक लक्ष ठेवाच. बोल.
रियाज सुरू आहे ना तुझा? माई एक अडचण आलीये. आता काय केलंस? माहिती चिठ्ठी नाही मिळते, मला कळत नाहीये काय करू. सावली तू कशी वेंधळी आहेस हा? कागदाचं एक साधं चिटोरं तुला सांभाळून ठेवता आलं नाही? तू एवढी मोठी चूक करूच कशी शकतेस? सावली मी तुला सांगून ठेवते हा, माझ्या ताराच्या करिअरचा सगळ्यात मोठा कॉन्सर्ट आहे हा, आणि यात जर तू काही चूक केलीस ना तर मी आयुष्य उद्ध्वस्त करीन ना तुझं सावली. मला एक सांग, ते गाणं तू कमीत कमी नजरे खालून तरी घातलं होतंस ना? वाचलं होतंस ना? मग ठीक आहे, एक काम कर, तुला गाणं जसं जसं आठवेल, जेवढं आठवेल तसं तसं लिहून काढ पुन्हा नव्याने. सावली मला काहीच एक्सक्यूज नकोय हा. माझं काम होतं तुझ्यापर्यंत ते गाणं पोहोचवणं, आणि आता गाणं तर तुलाच करायचं. कळलं ना? ठेव फोन. विठ्ठला, ठरवलंयस का तू? सारखं माझी परीक्षा घ्यायची. मी इथेच ठेवली होती ना चिठ्ठी, मग कुठे हरवली? अरे माझ्या नजरेसमोर ते शब्द आहेत पण मला आठवत नाहीयेत. काय करू? विठ्ठला, आता तूच माझी मदत कर, नाहीतर भैरवी महिना दिलेला शब्द मी नाही पाळू शकणार. सावली, काय झालं? कसला विचार करतेस? काही नाही वहिनी, माझ्या डोक्यात ना काहीतरी विचार सुरू असतात. सावली, मला सांग, तुला घरात कोणी काय बोललं का? कसलं टेन्शन आहे का? नाही वहिनी, तुम्ही काळजी करू नका, कोणीच मला काही बोललं नाहीये. पण तुम्ही एवढ्या रात्री इथं? अगं, यांना जरा ऍसिडिटीचा त्रास होत होता म्हणून लिंबू पाणी घ्यायला आले होते. आलेच नाही. मी करते. नाही हा सावली, तू आल्यापासून ना मला काहीच कामं करू देत नाहीस. अशाने लाडवून ठेवशील ना तू मला. काही नाही, मी बनवते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.